रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलनाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे। येत्या 6 एप्रिल रोजी कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली असून पोलिसांनी मोर्चा स्थळाची पाहणी देखील केली आहे। या मोर्चात रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नागरिक आणि विविध संघटना सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। घातक पीफास रसायन उत्पादनाला विरोध करत लक्ष्मी ऑर्गॅनिक कारखाना बंद करण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे। मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने काढण्यात येणार असल्याचं समित्यांच्या वतीने सांगण्यात आलंय। दरम्यान या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने या मोर्चाकडे संपूर्ण कोकणाचं लक्ष लागलंय। नमस्कार, आम्ही कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी आणि सर्व नागरिक यांच्या वतीने गेली 72 दिवस झाले, आजचा 72वा दिवस आहे, आम्ही ते धरणं आंदोलन करून बसलेलो आहोत। ह्या धरणं आंदोलनाच्या शेवटी आत्तापर्यंत प्रशासनाने, कंपनीने आणि शासनाने अजिबात लक्ष न दिल्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की 6 तारखेला एक विराट मोर्चा या कंपनीवर आणावा आणि यांच्याकडे दाद मागावी। कारण असा आता आमचं सगळ्यांचं मत झालं आहे, या पंचक्रोशीचंच नव्हे तर संबंध जिल्ह्याचं आणि कोकण विभागाचं मत झालेलं आहे, महाराष्ट्राचं मत झालेलं आहे की यांच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय, रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही। कारण ही कंपनी जर लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जर घालवायची असेल तर जनतेचा आवाज असणं फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आम्ही जनतेला साथ घालत आहोत की 6 तारखेच्या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि यांना जोरदार दणका दिला पाहिजे। ज्या मोर्चामध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत, सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, सर्व मंडळे, आणखी सर्व नागरिक, स्त्री पुरुष सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की या मोर्चामध्ये या। कारण आपल्या सगळ्यांचं हे जीवन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जीवन वाचवायचं असेल तर लहान थोरांपासून अगदी वृद्ध लोकांपासून ते तरुणींपासून सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहिजे। हा आत्ता विरोध 8 तारखेच्या मोर्चानंतर 3 महिने आम्ही एक सामान्य नागरिक यातून कोणताही कायदा हातात न घेता आम्ही घटनेचा आधार घेऊन इथे जे काही 2 व्यक्ती आमच्या बसलेल्या आहेत त्यांनी आता ह्या 6 तारखेला त्यांना 75 दिवस पूर्ण होतील, परंतु कोणतीही सरकारने दखल न घेतल्या कारणाने 6 तारखेचा एप्रिलचा मोर्चा हा मोठ्या प्रमाणात करून आम्ही शासनाला त्याची जाग आणणार आहोत। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांनी सहभागी व्हावं असं कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण समिती आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो। जे यांनी सांगितलं प्रदूषण महामंडळाने की दाभोळ खाडी प्रदूषित आहे आणि त्याच्यावरती सगळ्या नळपाणी योजना आहेत। आज जर हे पाणी भरतीने जर आलं आणि सगळं चिपून खेड आणि गोवागरचे लगे उद्या लोक मारायला वेळ लागणार, भयंकर घटना घडू शकते। ह्या पाण्याचा पिपाच येऊ शकतं आणि ह्याची साधी दखल कोकणातला मंत्री, आमदार कोणच घेत नाही। म्हणजे आम्ही काय कोकणाचे लोक मेलेले आहेत का? वाऱ्यावर सोडलं का? आम्ही तुम्हाला निवडून का देतो? आमचं जीवन रक्षण करण्यासाठी, आमची हवा शुद्ध, आमचं पाणी शुद्ध ठेवण्यासाठी ह्या लोकांना निवडून देतो। हे लोकप्रतिनिधी नुसते फक्त टक्केवारीच्या मागे लागले। म्हणून जोपर्यंत आम्ही ठरवलं आहे, जो कितीही लढा होते, आता जो 6 तारखेचा मोठा आहे तो एवढा आम्ही भव्यदेव करणार की यांना वाटलंच पाहिजे कंपनी बंद करायला लावणार म्हणजे लावणार। आणि कोकण जे आमचं सुंदर जो स्वर्ग आहे हे राखण्यासाठी आम्ही सर्व ही जी मंडळी बसले सगळी स्थानिक हे आम्ही जीवाचं रान करणार। पण कोकणाला इथे कोकणात जर वाईट गोष्टी घडत त्याला आम्ही सोडणार आहे। मग किती पंतप्रधान आले तरी आम्ही आमचं कोकण आम्हाला जिवंत ठेवलं पाहिजे। आमचा जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला देवाला दिलेलं स्वर्ग आहे ते राखणार। म्हणून सर्व जनतेला आम्ही विनंती करतोय की 6 तारखेच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी या आणि आपला जीव वाचूया, एवढीच मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 6 तारखेला होणारा मोर्चा लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या विरुद्ध, तरी सर्वांनी, स्थानिकांनी, युवा, तरुण सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावे। हा मोर्चा म्हणजे एक निषेध मोर्चा आहे। काही लोकल लेवलला चर्चा चालू आहेत की या मोर्चाला गेलात की केसेस होतील, असं होईल। तर आम्ही तुम्हाला सांगतो की केसेस वगैरे काही होणार नाहीत। हा मोर्चा निषेध मोर्चा आणि शांततेत होईल, त्यामुळे असल्या कुठल्याही अफवांना कोणी बळी पडू नका आणि या मोर्चाला सर्वांनी सहभागी व्हा ही